आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली। राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं। मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया। लेखाला लेखानं उत्तर दिलं जाईल असंही वक्तव्य। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीमधील पुराव्यांची लपवाछपवी। राहुल गांधींचा लेखातून आरोप। निवडणूक आयोगानं फेटाळले राहुल गांधींचे आरोप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तर कोर्टामध्ये दाद मागण्याच्या ऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं। लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा। महाराष्ट्रामधील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज जारी करा। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपामध्ये मोठा धक्का। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला। सामाजिक न्याय विभागामधील गोपनीय सूत्रांची माहिती। विविध कारणांसाठी निधी वळवल्याची माहिती। मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी। कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंची गमतीशीर प्रतिक्रिया। चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही। राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कीर्तीकरांचं मोठं विधान। उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार। गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर। चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा।